Yes. Today we will find the expression for electrostatic change in potential energy in chapter electrostatics. 12th सायन्स इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे, त्यातला इलेक्ट्रोस्टॅटिक चेंज इन पोटेन्शियल एनर्जी अतिशय इझी टॉपिक आहे सीईटीच्या दृष्टीनं, जेईच्या दृष्टीनं आणि 12च्या सायन्सच्या दृष्टीनं. जर हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा, तुम्हाला निश्चित आवडेल. राईट. आणि आउट ऑफ आउट मार्क्स पडतील आणि इझी पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल अशा भाषेत. ओके, पहा फक्त शेवटपर्यंत, तुम्हाला निश्चित कळेल काय फरक आहे तो. काय करायचे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी काढायची. काय केलंय बघा नीट. क्यू इज द एनी चार्ज विच इज प्लेस्ड ॲट पॉइंट ओ. A and B are 2 points which are at a distance R1 and R2 from O. And Q0 is the point charge which is placed at point O. डायग्रामची माहिती कळाली? काय सांगायची नीट समजून घ्या. बघा काय, हा O पॉइंट आहे, हिथं चार्ज Q ठेवलाय, हिथं पॉइंट B आहे, इथं पॉइंट A आहे. बघा A किती डिस्टन्स वर आहे, R1 वर. B किती डिस्टन्स वर आहे, R2 आहे. आणि Q0 हा एक टेस्ट चार्ज आहे, तो कुठं ठेवलाय, Q0 वर. म्हणजे काय झालं, Q बी द चार्ज or positive charge placed at point O. A and B are 2 points which are at a distance R1 and R2 from O. And Q0 is placed at a distance at a point A which is at a distance R1. Right? डायग्राम नीट लक्षात आली, सहज समजून घ्या. क्यू काय, पॉइंट चार्ज आहे, किती आहे क्यू, आणि कुठे ठेवलाय, ओ ठिकाणी. म्हणजे क्यू इज द चार्ज विच इज प्लेस्ड ॲट पॉइंट ओ. ए आणि बी दोन पॉइंट आहेत, ते ओ पासून R1 आणि R2 एवढ्या डिस्टन्सवर आहेत. ए अँड बी आर 2 पॉइंट विच आर ॲट डिस्टन्स R1 and R2 फ्रॉम O. And dr with a small distance, and Q0 is placed at point O. And due to this charge Q, electric field is developed. And Q and Q0 मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन आहे आणि त्याची डायरेक्शन इकडे दाखवली. म्हणजे F इज अ रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन Q अँड Q0. आता हा रिपल्सिव्ह फोर्स किती आहे, तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला बघितला होता कुलॉम्बचा, आठवतोय का बघा. Q1 is a one charge, Q2 is another charge, and R is a distance between them. Then force is directly proportional to product of charges and inversely proportional to square of distance between them. Hence, F is equal to 1/4 pi epsilon 0 Q1 Q2 upon R square. आणि ह्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू चार्ज Q1 and Q2, they are placed at a distance R, and this law is called as the Coulomb's law. याला काय म्हणतो आपण, कुलोम्स लॉ. ह्या कुलोम लॉच्या आधारे काय काढायचे, फोर्स काढायचे आहे. आता Q1 आणि Q2 नाही घेतले, आपण काय घेतलाय, Q आणि Q0 घेतलाय. मग काय बदलायचं, इथं काय बदलायचं बघा, हा चार्ज बदलतोय मी. इथं चार्ज काय घेतलाय बघा, Q is a one charge and Q0 is another charge. R is a distance between them. Then force is directly proportional to Q0 upon R square. Hence proportionality constant काय झाला, 1/4 pi Q0 upon R square. आणि याला म्हणतोय Fe. याला काय म्हणतोय, Fe. फोर्स लक्षात आला. आता dr हे काय, डिस्टन्स आहे, आणि आपल्याला काय काढायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, वर्क डन. म्हणजे वर्क डन काय करतोय बघा, स्मॉल वर्क डन dw फॉर चेंज इन डिस्प्लेसमेंट dr, आणि Fe काय, फोर्स. म्हणजे वर्क डन टू डिस्प्लेस चार्ज Q0 थ्रू डिस्टन्स R इज dw is equal to -Fe into dr.
कारण वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट डायरेक्शन. फोर्स कुणीकडे आहे? इकडं आहे. डिस्प्लेसमेंट इकडून इकडे नेतोय म्हणजे निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. हे वर्क डन काढलं. कशासाठी काढलं? स्मॉल डिस्प्लेसमेंट साठी. आता आपल्याला टोटल वर्क डन काढायचे फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ चार्ज फ्रॉम ए टू बी. ए पासून बी पर्यंत आणण्यासाठी टोटल वर्क डन डब्ल्यू काढतोय. आणि वर्क डन म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, हे लक्षात ठेवा. आणि इट इज डिनोटेड बाय डेल्टा यू. आता बघा ए टू बी, पण ए किती डिस्टन्स आहे? R1. बी किती डिस्टन्स आहे? R2. बरोबर. आणि फोर्स किती आहे? AP. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? DR. आणि साइन काय? मायनस. नक्की लक्षात राहिलं? AP इंटू DR. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज मायनस R1 टू R2 AP इंटू DR. पण AP ची व्हॅल्यू आता काढली आपण. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ AP? 1/4πε0 Q0/R². So here substitute here minus R1 to R2 AP म्हणजे 1/4πε0 Q0/R² इंटू DR. हा DR इथं आहे, हा AP इथं लिहिलाय. राईट. आता DR लिहिलं की R व्हेरिएबल, DX लिहिला की X व्हेरिएबल, DY लिहिला की Y व्हेरिएबल, DT लिहिला की T व्हेरिएबल. इथं DR आहे म्हणजे R व्हेरिएबल आहे. मग R सोडून बाकीच्या क्वांटिटी इंटिग्रेशनच्या बाहेर काढा. राईट. मग आता सो व्हॉट इज द चेंज इन एनर्जी? डेल्टा इज इक्वल टू मायनस AP. क्वेश्चन बघा बाहेर काय काय काढतोय. मायनस बाहेर इथं बघा 1/4πε0 बाहेर. Q0 पण बाहेर. Q इंटू Q0 पण बाहेर. ज्याच्यात R नाही अशा सगळ्या क्वांटिटी इंटिग्रेशनच्या बाहेर काढल्या. आता आत काय राहिलं बघा? 1/R² DR आणि इंटिग्रेशन R1 टू R2. क्लिअर? आता बघा काय करतोय. मायनस 1/4πε0 बाहेर, Q0 बाहेर, R1 टू R2 आणि 1/R वर्क नेल्यासाठी R⁻² इंटू DR. काय केलं? आपल्याला x⁻n चे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यासाठी ती क्वांटिटी कुठली पाहिजे? न्यूमरेटरला पाहिजे. x⁻n चे इंटिग्रेशन काय? x⁻n+1/n+1. काय काढलं इंटिग्रेशन? लक्षात आलं? इंटिग्रेशन ऑफ x⁻n चा x⁻n+1/n+1 असा. मग इथं R काय इंटिग्रेशन होईल बघा? मायनस Q0/4πε0 R⁻²+1/-2+1 आणि इथं R1 टू R2. काय केलं? x⁻n चं इंटिग्रेशन समजून घ्या. x² आलं तर त्याचं इंटिग्रेशन काय लिहितो? x³/3. x³ इंटिग्रेशन आलं तर ते किती लिहितो? x⁻⁴/4. म्हणजे पॉवर 1 न वाढवायची, वाढवलेली पॉवर खाली लिहायची. राईट. तसं R⁻² चं R⁻²+1/-2+1. Therefore minus Q0/4πε0 R⁻1 -2+1 म्हणजे -1 (-1) आणि इथं R1 टू R2 मायनस Q0/4πε0. हा R वर मायनस आहे, खाली आला की काय झाला? +1/R. आणि हे मायनस चिन्ह इथं दिलं आणि इथं काय लिहिलं? R1 टू R2. आता हे मायनस साइन बाहेर काढतो. हे मायनस आणि हे मायनस प्लस. राईट. इज इक्वल टू बघा इज इक्वल टू Q0/4πε0 काय राहिलं? 1/R इंटिग्रेशन फ्रॉम R1 टू R2. हे R1 इथं खाली लिहिलं, R2 वर लिहिलं, हे मायनस मायनस प्लस केलं. आता R दिसतंय तिथं अप्पर व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे काय झाली?
क्यू झिरो अपॉन 4πε0. नीट बघा, क्यू झिरो अपॉन 4πε0. आर दिसतंय तिथं R2 1/R2 मायनस 1/R1. आणि काय मिळालं हे? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. काय घेतलं? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. एक्सप्रेशन नक्की लक्षात आलं? किती सोपं आहे बघा. दोनच गोष्टी केल्या तू. वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एवढंच केलंय. आणि फोर्स कसा काढला ते एकदा समजून घ्या. क्यू आणि क्यू झिरो दोघांमधलं डिस्टन्स आर आहे, बरोबर. तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ चार्जेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. हेन्स फोर्स इज इक्वल टू प्रोपोर्शनिटी कॉन्स्टंट घेतलाय 1/4πε0 क्यू झिरो अपॉन आर स्क्वेअर. हा फोर्स कळाला. आणि वर्क डन म्हणजे -4 इंटू डिस्प्लेसमेंट. पण हे वर्क डन स्मॉल डिस्प्लेसमेंट साठी केलं, टीआर साठी. टोटल काढण्यासाठी इंटिग्रेशन केलं. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ -R1 टू R2. हे मायनस बाहेर घेतलं. हा एपी हा डीआर आणि हा एपी इथला भरलाय फक्त. 1/4πε0 क्यू झिरो अपॉन आर स्क्वेअर. आणि डीआर असल्यामुळं आर व्हेरिएबल आहे आणि आर सोडून व्हॅल्यू इंटिग्रेशनच्या बाहेर काढल्यात फक्त. म्हणजे -1/क्यू झिरो अपॉन 4πε0 1/R स्क्वेअर. तो वर नेला. R⁻² डीआर झाला. x⁻n इंटिग्रेशन काढलं. R⁻² प्लस 1/-2 प्लस 1 म्हणजे R⁻1/-1. आणि हे मायनस बाहेर काढलं आणि हे खाली आणलं की 1/R झाला, बरोबर. आणि हे मायनस मायनस इथं प्लस केलं. 1/R R1 टू R2. आर दिसतंय तिथं वरची व्हॅल्यू पाहिजे, अपर व्हॅल्यू. 1/R2 मायनस 1/R1. आणि दिस इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. काय काढली? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. फॉर्म्युला लक्षात राहिला? क्यू पॉझिटिव्ह चार्ज, क्यू झिरो पॉइंट चार्ज, 1/4πε0 कॉन्स्टंट आहे. आणि त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती आहे ते पण सांगतो. 1/4πε0 याची व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁹. R1 1/R2 टू 1/R1. म्हणजे तो पॉइंट R1 पासून R2 पर्यंत आणला. A टू B पर्यंत म्हणजे आणला, म्हणजे R1 टू R2 पर्यंत आणला. म्हणजे R1 जिथून आणला तो इथं लिहायचा, जिथं आणला तो इथं लिहायचा, मध्ये मायनस साइन द्यायची. आणि क्यू झिरो इथं 2 चार्जेस ठेवायचे. आणि 1/4πε0 खाली ठेवायचा. त्याची व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁹. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.